श्रुती. हाय. तुला वेळ असेल थोडं बोलू का? मला माहिती तू काय बोलणार आहेस. बघ, मला अजूनही वाटतं तुझं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय गो. नाही, हे बघ, माझा निर्णय झालाय आणि तू उगाच मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नकोस. नाही, मला माहितीये तू माझं ऐकणार नाहीस, म्हणून मी एक खास व्यक्ती सोबत घेऊन आले. हे बघ, सौमित्र म्हणाला म्हणून मी तुझं ऐकलं. आता मी सौमित्रचंही ऐकणार नाही. ओके? नाही, पण मी सौमित्र बद्दल नाही बोलत आहे. काय? तुला आठवतंय का आपल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं लिहिलंय की तुझी आयडेंटिटी रिव्हील करायची नाहीये आणि हे सौमित्र शिवाय दुसऱ्या कोणाला माहिती नाहीये. आठवतंय ना? नाही, हो, पण ही अशी व्यक्ती आहे जिच्याशी सौमित्र पण खोटं नाही बोलू शकत. नाही बोलू शकत? कोण आहे ही अशी महान व्यक्ती? राधिका सुभेदार. वा वा, गरम कॉफी. ए माया, हे काय चाललंय? काय? अरे तू म्हणालीस ना सगळे गैरसमज दूर झालेत म्हणून, तरी मग? कारण इतकं सगळं बोलून तू परत माझा मोबाईल चेक करतेस. आधी माझा गैरसमज झाला होता तुझ्याबद्दल, आता तुझा गैरसमज होतोय माझ्याबद्दल. माझा काय गैरसमज म्हणजे? मिस्टर गुरुनाथ सुभेदार, तुझा मोबाईल चेक करत नाहीये मी, ऍप्स डाउनलोड करतेय. रिलॅक्स. कसले ऍप्स? 6 packs in 30 days, fitness mantras and there are few more. Almost install होत आले. Yes. अरे यार, तुझ्या डोक्यात ते अजूनही भूत आहेच का? Come again? नाही माया, मी म्हणतोय ते परत तुझ्या डोक्यामध्ये 6 पॅकचं अजूनही म्हणजे. ऑफकोर्स मला मनावर घ्यावंच लागणार आहे. इनफॅक्ट यू नो व्हॉट, मी तुझ्यासाठी डाएट प्लॅन सुद्धा डाउनलोड केलाय. तुला फार काहीच करावं लागणार नाहीये. यू जस्ट हॅव टू एक्झिक्यूट देम. प्लॅन्स रेडी आहेत आणि मी आहेच हेल्प करायला. हो की नाही? झालं आता माझ्या खाण्यापिण्यावरील रिस्ट्रिक्शन. तू म्हणजे डाएट प्लॅनही केलंस? ऑफकोर्स गुरु, मला लक्ष द्यावंच लागणार आहे. राईट? कसं आहे ना, आपल्या लग्नाला आता फार दिवस नाही राहिलेत, म्हणजे त्यामुळे ना आपण आत्तापासूनच सुरुवात करूया. आणि यु नो व्हॉट, मला आपल्या लग्नाबाबतीत अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये. ओके? यार, किती वेळ वाट पाहिजे अजून? तेच तर ना, त्या खरं तर एवढ्यात यायला हव्या होत्या. सॉरी, माझ्यामुळे तुला उशीर होतोय का ग? नाही शन्या, असं काही नाहीये, पण हे असं नुसतं बसून राहायचं त्याचा त्रास होतो, बाकी काही नाही. मी जाऊन बघून येऊ का? नाही, नको. हे, हाय 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 पूजा, बस ना प्लीज प्लीज. श्रुती कुठे आहे? का? काय काम होतं का? हा, म्हणजे तिनेच आम्हाला इथे बसायला सांगितलं, पण खूप वेळ झाला वाट बघतोय आम्ही. ऍक्च्युली श्रुती मॅम जर कोणावर नाराज असतील ना, तर त्या त्यांच्याशी असंच वागतात. प्लीज तुम्ही त्यांना बोलवता का? हा, ठीक आहे, बघते, मी प्रयत्न करते. आलेच मी. मला टेन्शन आलंय. ही ऐकेल ना आपलं? तू नको टेन्शन घेऊ, मी आहे ना, मी बोलेन त्यांच्याशी. फक्त इतकंच आहे की तू मध्ये बोलू नकोस. हा, गुरु, हा, सी, आय जस्ट वॉन्ट टू शेअर वन थिंग विथ यू, की मी आपल्या लग्नाआधी तुला काही अटी घातल्यात. राईट? तशाच काही अटी मी स्वतःसाठी सुद्धा घातल्यात. अरे वा, तुलाही अटी घातले, हे ऐकून जरा बरं वाटलं मला. अट ही आहे की आपल्या लग्नाआधी मला तुझ्या त्या शनायाला एकदा तरी सगळ्यांसमोर तोंडावर पाडायचंय. काय रे, काय झालं? नाही, काय नाही. कुठे काय? म्हणजे मी शनायाबद्दल असं काहीतरी बोलते म्हणून तुला प्रॉब्लेम तर नाहीये ना? म्हणजे प्लीज बी व्हेरी क्लिअर. ओके? नाही, मला काय प्रॉब्लेम असणार आहे? मला काही प्रॉब्लेम नाही. आय नो, म्हणजे दिस इज साऊंडिंग टू वियर्ड, आणि आहेच ते, विचित्रच वाटतं ऐकायला. प्लीज अंडरस्टँड की मी हे सगळं का बोलतेय. या सगळ्या मागे ना खूप रिझन्स आहेत. अरे म्हणजे त्या शनायाचं सीईओ होणं मला पटलेलंच नाही, आणि स्पेशली अशा पद्धतीने. नो, नॉट ॲट ऑल. दिस इज रॉंग.
I mean, the kind of girl she is, she's immature. She's not capable of handling all these things. एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या तिला नाही पार पाडता येणार आहे. आणि आता काय होणार ना, कुठल्याही मुलीला वाटणार की मी असं लगेच सीईओ होऊ शकते. नाही ना, असं नाही होऊ शकत. आणि या सिच्युएशनला ती शनाया जितकी रिस्पॉन्सिबल आहे तिच्याहून कित्येक पटीने जास्त राधिका रिस्पॉन्सिबल. आय टेल यू. आता राधिकाचं काय मध्येच? ओके, लेट मी टेल यू. राधिकाने काय केलं, एवढा मोठा बिझनेस उभा केला आणि या बिझनेसचा टर्नओव्हर लिटरली 300 करोड पर्यंत नेऊन ठेवलाय तिने स्वतःच्या हिमतीवर. आय नो, आय मीन हे सगळं ऐकलंय मी तिच्या बाबतीत. बट त्यामुळे काय झालं माहितीये की सगळ्या बायकांना वाटायला लागलं आपण पण इतक्या इझिली 300 करोडच्या मालकीण होऊ शकतो, बिझनेस वुमन होऊ शकतो अँड ऑल. हे कमी होतं की काय म्हणून आता ती शनाया सीईओ झाली. नॉट फेअर. ज्या पद्धतीने ती सीईओ झाली ना, मला ते पटलेलंच नाहीये. आणि आता काय झालं की सगळ्या मुलींना असं वाटायला लागलं की आपण इतक्या इझिली असं सीईओ होऊ शकतो, बिझनेस वुमन होऊ शकतो. आणि या अशा पद्धतीने तुझ्या या दोन्ही बायका, आय एम सॉरी टू से गुरु, बट आय हॅव टू से दिस, तुझ्या या दोन्ही बायका अशा पद्धतीने इन्स्पिरेशन होत आहेत ना सगळ्या मुलींसाठी, हे मला पटत नाहीये. आणि म्हणूनच मला ना ह्या दोघींना सगळ्यांसमोर तोंडावर पाडायचं आणि ना हे सगळे गैरसमजच दूर करून टाकायचे. मला एक गोष्ट कळत नाही अजूनही की राधिका जी इतकी इंडिपेंडेंट आहे, शी स्मार्ट आहे ना, तिची स्वतःची एक आयडेंटिटी आहे. शनाया इमॅच्युअर, बालिश आहे ती अजून. आणि या दोघी इतक्या कॉन्ट्रास्ट पर्सनॅलिटीज आहेत त्यांच्या, त्या कशा काय इतक्या क्लोज झाल्या इतक्या कमी वेळात. आय डोंट नो हाऊ, मला नाही कळते काही. बोला. पूजा म्हणाली मला की तुम्हाला 5 मिनिटं बोलायचं म्हणून. हो, फक्त 5 मिनिटं. पूजा, टायमर लाव. येस मॅम. डन. तुमची 5 मिनिटं सुरू होत आहेत. बोला. हा, तुम्ही ज्या कारणासाठी शनायाला चुकीचं ठरवताय ना, तर त्यामध्ये तिचा काहीच दोष नाहीये. खरं तर दोषी मी आहे, माझ्यामुळे हे सगळं झालं. म्हणजे काय झालंय की गेल्या काही दिवसांपासून राधिका मसालेमध्ये खूप कामं होती. म्हणजे आमचं फोटोशूट होतं, ऍड शूट होतं आणि या सगळ्यामध्ये शनायाचा सहभाग खूप गरजेचा होता, महत्वाचा होता. या सगळ्या गडबडीमध्ये शनाया कदाचित तुमचे फोन उचलू शकली नसणार किंवा मेसेजला रिप्लाय केले नाहीयेत तिने, म्हणून तुमचा गैरसमज झालाय. पण मी तुम्हाला सांगते, यापुढे ना राधिका मसाल्याची सगळी जबाबदारी केवळ माझीच असणार आहे. शनाया पूर्ण वेळ या रेडिओसाठी कॉन्सन्ट्रेट करेल, ती इथे येईल आणि तिचं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण वेळ इथे असेल, राधिका मसाल्यासाठी नसेल. मी तुम्हाला नक्की सांगते, हे असं करणार आहे ती. आणि मी पहिले बिंदुराणी आणि मग नंतर राधिका मसाल्याची सीईओ असणार. आणि राधिकाचं आणि माझं हे बोलणं झालं ऑलरेडी. हा हो. आणि सगळ्यात पूजा, किती वेळ राहिला? 2.5 मिनिटं. बोला. 2.5 मिनिटं. हा, आणि आता अजून एक महत्वाचा मुद्दा की बिंदू राणीची आयडेंटिटी डिस्क्लोज न करण्याच्या संदर्भात. तुम्ही शनायाला आणि सौमित्राला सांगितलं होतं की बिंदू राणीच्या संदर्भात कोणालाही कळता कामा नये, पण त्यांनी मला सांगितलं कारण राधिका मसालेमधनं शनायाला मी ऍडजस्ट करणार होते आणि म्हणून शनायानी आणि सौमित्रांनी ही गोष्ट केवळ मला सांगितली. आता ही गोष्ट फक्त आम्हाला तिघांना माहितीये. या उपर आता ही कोणालाही माहिती नसणार आहे. मी कोणालाही सांगणार नाही, आम्ही कोणालाच सांगणार नाही. आणि हे मी पूजाला सांगितलं होतं. हो, सांगितलं होतं. शनायाने हे अजून तिच्या आईला सुद्धा सांगितलेलं नाहीये आणि खरंच कोणालाही कळणार नाही. मी तुम्हाला सांगते, खरंच आम्ही कोणालाही हे सांगणार नाहीये. पूजा, 1/2 मिनिट आहे. बोल. हे पहा, रेडिओ जॉकी होणं ही शनायाची अँबिशन आहे. तिचा हा प्रवास जर माझ्यामुळे थांबला तर मलाच खूप वाईट वाटेल. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, तिला एक संधी द्या प्लीज. आणि बिंदुराणीची ऍड ऑलरेडी झाली आहे ना, त्याच्यामुळे ती ऍड लोकांनी बघितली आणि खूप लोक माझ्या ओळखीतले आहेत त्यांनी. बस. वेळ संपलीये. आणि हे बघ, आमचा निर्णय झालाय, तो काही बदलणार नाहीये. त्यामुळे प्लीज ह्या कॉन्ट्रॅक्टवर साईन कर. हा कॅन्सल केलाय आम्ही आणि
यू मे कंटिन्यू. आणि राधिका मॅम, आमच्या कॅन्टीनमध्ये जेवण झालं, खूप छान जेवण मिळतं. पूजा, येस मॅम. ह्यांच्यासाठी कुपन्स अरेंज करशील? ओके. मी येते. बाय. श्रुती मॅम, आरजे श्रुती मॅम. बोल सौमित्र. राधा, तुला माहिती असेलच डॅड आला होता आज घरी. हो माहितीये मला. इनफॅक्ट मी तुला फोन करणारच होते. काय झालं, काय म्हणाले बाबा? नाही, तो काय म्हणाला त्याच्यापेक्षा तो आज घरी आला होता ना, यातच मला खूप आनंद झालाय राधा. हो खरंय, पण त्यांनी तुला माफ केलं ना? नाही नाही, माफ केलंय किंवा मी निर्दोष असल्याचं त्याच्याकडे सिद्ध झालंय असं काही घडलेलं नाहीये अजून. पण ठीक आहे ना, तो स्वतःहून घरी तर आला. हे बघ राधा, त्याने आता एक पाऊल पुढे टाकलंय ना, मग आता आमच्यातले संबंध सुधारायला फार काही वेळ लागणार नाही. हो खरंय, हे लवकरात लवकर व्हायला हवं. बरं मला सांग, तिकडे काय परिस्थिती? काही फार बरी परिस्थिती नाहीये. मी घरी आल्यानंतर सांगते सगळं तुला. शनाया आता बिचारी रडतीये सारखी. म्हणजे तू नीट समजवलं नाहीस का अजून त्यांना? मी सगळं नीट समजवलंय, पण ते ऐकून घ्यायला तयारच नाहीये. त्यांनी कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायची भाषा केली. काय? मला काही कळतच नाही, म्हणजे एवढ्याशा कारणावरून एवढा काय इश्यू करतायत ते? एक मिनिट, मला सांगा, तुम्ही कोणाशी बोललायत आतापर्यंत? त्या तुझ्या श्रुतीशी. माझी श्रुती? मला कळलंय, तुम्ही मस्करी करताय ना माझी? अरे खरंच नाही मस्करी करत आहे मी. मग शनायाला दे फोन, मला कन्फर्म करू दे एकदा. दे. ती आता माझ्या बरोबर नाहीये. हे बघ, ऐक ना, तिची मनस्थिती बरी नाहीये. मी तिथे जाते, तुला नंतर फोन करते. बाय 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 बाय. अगं शनाया, डोळे पुस बरं. हा, डोळे पुस, नको रडूस. हा, शांत. पण याला काय अर्थ आहे? एवढी क्विक ऍक्शन घेण्यासारखं काही झालंय का? मलाही पटतंय तुझं, पण काय करणार आपण? हा, मी एवढं समजावून सांगत होते, निदान तुझं तरी ऐकायला हवं होतं ना त्यांनी. पण आता त्यांचं ठरलंय, ते नाही ऐकणार आहेत. That's चुकीचं आहे ना ग. पण त्यांचं ऐकण्याशिवाय काही पर्याय आहे का आपल्याकडे? तू एक काम कर ना, भोक्याला बोलव ना, तो काहीतरी सांगेल यांना. नाही शन्या, आता कोणाला बोलवून काही उपयोग नाहीये. ते ऐकणार नाहीयेत कोणाचं. हे बघ, हे सगळं ना माझ्यामुळे झालंय. तू आता प्लीज रडू नकोस. तू अशी जर रडत राहिलीस ना, तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला होणार आहे. अरे हे काय, तुम्ही अजूनही गेला नाही? शनाया, मी तुला म्हणाले ना की प्लीज हा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायचा आपल्याला, तू साईन कर. आणि हे बघ, एक गोष्ट लक्षात घे, जोपर्यंत तू हा कॉन्ट्रॅक्ट साईन नाही करणार, कॅन्सल नाही करणार ना, तोपर्यंत मला त्या नवीन आरजेला नाही घेता येणार आहे. प्लीज ऐकून घे ना ग. आरजे श्रुती मॅम, प्लीज आमच्या शनायाला एक संधी द्या. हो ना, मला काढून टाकण्यासारखं काहीच नाही झालंय खरंच. हे बघ शनाया, ज्या व्यक्तीला काढून टाकण्यात येतं ना, त्याला नेहमी असंच वाटतं की मी एवढं पण काही केलं नाहीये. पण ऑनेस्टली स्पीकिंग, मला असं वाटतं की बघ ना, म्हणजे तुझ्या गेल्या काही दिवसांमध्ये प्रायोरिटीज वेगळ्या आहेत अगं. इतक्या कमिटमेंट्स आहेत तुझ्या, आणि आम्हाला ना फक्त आणि फक्त आमच्या अतरंगी रेडिओ चॅनलसाठी काम करणारी आरजे हवी आहे. ते तुझ्याकडनं पॉसिबल नाहीये. सो मला नाही वाटत की हे होऊ शकतं. प्लीज यार, प्लीज ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल कर. ऐका ना, चूक झाली तिच्याकडनं, पण या सगळ्याला ना मी जबाबदार आहे. मी मान्य करते, चुकली आहे ती, पण तिला एक संधी द्या, फक्त एक संधी. यापुढे ती कधीही चुकणार नाही. राधिके मॅम, खरं सांगू का, तुम्ही यामध्ये पडू नका. आम्हाला ना तुमच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यामुळे उगाच माझ्याकडनं काहीतरी उलट सुलट बोललं गेलं तर ते मलाच नाही पटणार. प्लीज. पूजा, पूजा. येस मॅम. शनायाचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायचंय, ते जरा बघ अगं. ओके मॅम. आणि हां, ते सरांना सांगशील की ती जी बिंदू राणीसाठी आपण मुलगी बघितली आहे ना नवीन, तिला आजच साईन करायचंय म्हणून. ते लवकरात लवकर ते कम्प्लीट करा, त्या फॉर्मॅलिटीज वगैरे. हां, ओके मॅम. आणि हे करून घे. ओके, येते मी. करू ना काहीतरी प्लीज. शन्या, नको रडूस, शांत हो. एवढं हसायला काय झालं?
अरे हसू नाही तर काय करू यार, तू मायाबद्दल जे काही सांगतोय ते ऐकल्यावर हसायलाच येत आहे. फुका पोडा. काय बोलायचं यार किड्या, मला सांग म्हणजे हे किती बालिश वागणं आहे. म्हणजे ऍप काय डाउनलोड करायला लावते, मध्येच फुगे काय फोडते तोंडावर. अरे एका मोठ्या कंपनीच्या सीईओला असं वागणं बोलणं शोभतं का? मला काही कळतच नाही रे. अरे पण तूच तर तिच्याबरोबर लग्नाचा विचार फायनल करत होतास ना, की तो बदलला की नाही अजून? किड्या मला तेच तर कळत नाहीये, आणि ते कळत नाहीये म्हणून तर तुझ्याकडे आलो ना सल्ला मागायला, की आता मी काय करू मला सांग जरा. हे बघ मी तोच सल्ला देणार जो आधी दिला होता. हे बघ, तू आणि शनाया एकत्र या यार. अरे तुम्ही पुन्हा एकदा संसार सुरू करा. हो बाबा मला पटतंय, पण काय प्रॉब्लेम आहे आता? अरे प्रॉब्लेम असा आहे की कसं सांगू तुला, माया लग्नाच्या बाबतीत जरा जास्त सिरियस होत चालली. मग हा विचार ना तू आधी करायला हवा होतास, जेव्हा तू तिच्याशी लग्न करण्याचं चॅलेंज दिलं ना तेव्हा. हो किड्या, आता तेव्हा भावनेच्या भरात बोलून गेलो मी सगळ्यांसमोर, पण आता कळतंय ना मला. पण आता परिस्थिती जरा बदललीये ना. आता मायापेक्षा शनाया महत्वाची झाली आहे ना, आणि त्याला कारणही तसंच आहे रे. ती प्रेम करते माझ्यावर किड्या, प्रेम. एवढं सगळं होऊनही तिने फायनली राधिका मसाल्याच्या ऍड. काय राधिका मसाल्याचं काय? नाही काय नाही. काही नाही का, आता तू म्हणाला ना राधिका मसाले ऍड काय? राधिका मसालेच्या परिवारामध्ये ऍड झाल्यानंतरही ती माझ्याशी कसं चांगलं वागते असं सांगतोय. म्हणजे एवढं ती त्यांच्या बरोबर काम करत असूनही मला म्हणाली की अरे नाही तुला काही लागलं तर सांग, कसली गरज लागली तरी मी आहे. मग आता या वागण्याला काय म्हणायचं रे? कधीतरी शनायासारखी बालिश वागते, कधी अशी अत्यंत समंजस वागते. मला नाही या दोघींमध्ये आता ना असं मधल्यामध्ये धावपळ करून करून दमायला झाले किडे. नाही भाई, तू जरा शांत राहा. मी एक काम करतो, मी तुझ्यासाठी चहा आणतो. नको चहा नको, गरम होईल. पाणी आणतो. जेवण मी तुझं रेडी ठेवलंय, सगळं काढून ठेवलेलं आहे. हा, वेळेत जेवून घ्यायचंय तुला. जेवण झाल्यानंतर लेफ्ट. हे बघ, या गोळ्या घ्यायच्यात तुला. ओके, फक्त वेळेवर जेवून घे. हा, मी निघू? एक मिनिट, कुठे झालात घाईत? अगं मला एके ठिकाणी पोहोचायचं आहे, पण मी तुला आता सांगूही शकत नाही. पण तुला गरज असेल तर मी थांबतो, काही प्रॉब्लेम नाही. थांबू का मी? नाही तसं काही नाही, यू कॅन गो. जाऊ ना? ओके, थँक्स. बाय बाय बाय. एक मिनिट, सॉरी. मला माहिती तुम्हाला घाई आहे. मला एक विचारायचं होतं, ते शूट नंतर काय चाललं होतं तुमचं आणि श्रेयस? तुम्ही कोपऱ्यात घेऊन त्याच्याशी बोलत होता, तो अपसेट झाला खूप. मला विचारायचंच होतं हे. मला स्वतःहून बोलायचंच आहे तुझ्याशी या विषयावर, पण आता वेळ नाहीये जेनी. आपण नंतर बोलूया का विषयावर? मला आठवण कर नक्की. चालेल, पण सिरियस नाही ना? आता श्रेयसच्या बाबतीत सिरियसच असणार ना. चल आपण नंतर बोलूया, पण नक्की मला आठवण कर आता. ओके, प्लीज गो. नक्की ना? काही लागलं तर फोन कर नक्की मला, मी लगेच येईन. ओके गो. शनाया आता नको रडू. शनाया आधीचं कॉन्ट्रॅक्ट आपण आता कॅन्सल करतोय. प्लीज यावर सही करा. पण ऐक प्लीज, तुला त्या मुलीचं नाव माहिती असेल ना? मला सांग ना प्लीज. हो आम्हालाही कळू द्या. सॉरी मॅम, नाही सांगू शकत. अगं पण तुला माहिती असेल ना, मग सांगायला काय प्रॉब्लेम आहे? मॅम प्लीज समजून घ्या, तुमच्या वेळी तुमचं नाव आपण किती सिक्रेट ठेवलेलं हे तुम्हालाही माहिती आहे. नाही सांगू शकत. अगं मला माहिती आहे, पण बरं ठीक आहे, ऍटलीस्ट तुम्ही ना आमची समोरासमोर ऑडिशन घ्या किंवा काहीतरी कॉम्पिटिशन ठेवा आमच्यात, आणि मग डिसाईड करा ना काय करायचंय ते. त्यात सांग ना, मी बरोबर बोलते ना ग? नाही शन्या, तू चुकीचं बोलतेस. तू कशाला हे सगळं त्यांना सांगतेय? त्यांच्या हातात काही आहे का? मी तेच तर तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतेय. प्लीज साईन करा, मलाही खूप काम आहेत. अगं पण ऍटलीस्ट नाव तर सांग. शन्या उगीच हट्टीपणा नको करू, जाऊ दे ना. अगं असं कसं हट्टीपणा करू नको? मी ज्या दिवशी आले होते तेव्हा माझ्या टॅलेंटचं किती कौतुक केलं होतं तुम्ही सगळ्यांनी. आता माझ्याकडनं एक चूक झाली तर माझं टॅलेंट नकोसं झालंय का तुम्हाला? मी नकोशी झाले का? प्लीज असं नका करू. पण ठीक आहे, ती मुलगी आल्याशिवाय ना मी साईन करणारच नाहीये. ऐक ना, नको ना हट्टीपणा करू. हा, हे बघ, हे काय राधिका मसाल्याचं ऑफिस नाही. हे बघ, ती मुलगी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी साईन करणार नाहीये. बस मॅम प्लीज साईन करा. नाही, ऐक ना शन्या, हे बघ ऐक ना, त्या तू ऐकून घे ना प्लीज. नाही.